सावळे रूप उभे विटेवरी हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। संपदा सोहळा नावळे मनाला लागला टकळा पंढरीचा। पंढरीच्या वाटेवर लाखो वारकरी तुकोबारायांच्या पालखीत असतील, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत असतील, देहू आणि आळंदीवरून हे लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या फलटण शहरामध्ये आहे आणि आज संध्याकाळी मुक्काम आहे। मात्र आज सकाळी आता मी जेव्हा बोलतोय तेव्हा सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि दिंड्यामधील जे काही वारकरी आहेत, जे लाखो वारकरी, त्यांची राहण्याची व्यवस्था कशी असते तर ही अशी असते। हा आहे पालखीतळ फलटणचा 200 एकर हा परिसर आहे आणि या परिसरामध्ये पूर्ण हा परिसर उरेल एवढा मोठा हा फलटणचा परिसर। आणि या परिसरामध्ये आता सकाळची जी काही दिंड्यामधली पुढची फौज असती त्यांच्याकडे जबाबदारी असती की पुढे जा, राहुट्या तुम्ही व्यवस्थित करा, जेवणाची तयारी करा, अशी सगळी काम नेमून दिलेले आहेत। पाठीमागे तर इकडे बघा राहुट्याची तयारी करतायत हे सगळे मुलं आणि पाठीमागे इकडे बघा ट्रक उतरलाय आणि तिथे जेवणासाठीची आता हे सगळं तयारी सुरू झालेली आहे। जेवणाची एक वेगळी टीम असते आणि हे सकाळी येऊन राबणारे हात हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि वारकरी सुरक्षित पावसापासून उन्हापासून राहतात ते याच लोकांमुळे। हा बघा हा युवक इथे पाणी साचू नये जर पाऊस पडला तर यासाठी हे करताय। माऊली काय करताय तुम्ही आता सध्या? दांड काढतो पालाच। बर दांड काढताय कशासाठी बरे? असं हे पाणी साचू नये। बर पाणी साचू नये म्हणून। बर कोण बोलतंय तुमचं? म्हणजे सकाळी किती वाजता उठता तुम्ही? 3 वाजता। 3 वाजता? 3-4 वाजता। 3-4 वाजता सकाळी निघता आणि किती तुमच्या दिंडीमध्ये माणसं? 5-700। कुठली दिंडी तुमची? नांदेड जिल्हा। नांदेडची? पण जिल्ह्यातली कुठली दिंडी? नाव असेल ना? लोहा तालुका सोनखेड। बर 700 माणसं। मग हे पालक किती? राहुट्या 40। आणि तुम्ही किती जण करताय सगळं? आम्ही 10-12 जण। तुमचं नाव माऊली? श्रीनिवास वड। श्रीनिवासजी मग आता सकाळी किती वाजता उठायचं? इकडे 3 वाजता यायचं म्हणल्यावर 4 ला उठून याच माऊली। 4 ला उठावय? मी 1 तास आधीच उठवतोय तुम्हाला। हो 4 ला उठायचं, आंघोळ वगैरे सगळं आवरायचं आणि केली तर करायचं नसतं या निघायचं मोरी समोरल्या ठेपावर करायचं आंघोळ। बर हो म्हणजे तुमची नेमणूक याच्यासाठी सगळी? हा सगळी सेवा करण्यासाठी अशी। किती जण आहेत तुम्ही? आम्ही 10-12 जण हा माऊली। 12 जणांची तुकडी? हो फक्त महाराजांनी सांगितले राहुट्या ठोकायच्या? हो हो। आणि मग 4 वाजता निघता। इथं आल्यावर सगळं ठोकून झाल्यावर मग काय करता पुढे? सगळे वारकरी येतात त्याचे जे नंबर हुडकून त्याच्या खोप्यात राहतात। बर मग आता हे तुम्ही आता ठोकायल्यात राहुट्या, मग हे ठिकाण कसं ठरलेलं असतं? हे पॉम्पलेट लिहिलेलं राहते ना माऊली। बर हो आधीच ठरलेलं असतं? हो पॉम्पलेट राहते त्याच्यावर लिहिलेलं राहते ह्या ठिकाणी आहे असं ते ओळखून समजून घेऊन येतात त्याने। बर काय असतात बरं भावना तुमच्या मनात? आता तो वारकरी टाळ मृदंगामध्ये हरिनामाचा जय घोष करतात पण तुम्ही हे त्यांच्यासाठी काम करता, तुमच्या वारीचा अनुभव काय? आमच्या वारीचा काय हे सेवा करण्याची सेवा। या माऊली तुम्ही सेवा बोलताय, चांगलं बोलताय, हातात कुदळ दिसते। सेवा करतो माऊली। सेवा माऊली सेवा, माऊली सेवा म्हणून माऊली सेवा करतात। 5,000 माऊली देतात आम्हाला। बर सेवा म्हणून 5,000 देतात। बर बस एवढी आमची इच्छा आहे। बर बर ठीक आहे, तुमची इच्छा आहे ठीक आहे। वारीचं चांगलं काम करताय तुम्ही। कितवी वारी माऊली? आमची 6-7 वर्ष झाली। 6-7 वर्ष। गावाकडे काय करता? गावाकडे गाडीवर। कुठल्या गाडीवर? ट्रान्सफर। बरं पण वारी चुकत नाही? वारी चुकत नाही। अध्यक्ष आहेत त्यांचे, यांची पण अध्यक्ष आहेत। काय अध्यक्ष काय सांगाल, कशी तयारी असते तुमची पालाची याची त्याची? जोरदार तयारी राहते सर हर साल। बर तुमची तुकडी पुढे येते असं सांगतात सगळेजण? तुकडी म्हणजे हेच ना पुढे काम समोर पालाची गाडी पुढे येते, मारावं लागतात आणि नंतर मागणं दिंडी येते। बरं आता पाऊस जर पडला तर खरंच थांबतो का पाऊस या कापडातून? हा थांबतो ना, ताडपत्री राहते वरनं ताडपत्री असते। हा वरनं ताडपत्री। आता सगळं सामान कशात ठेवता तुम्ही? गाडी ना ट्रक मध्ये? हा ट्रक मध्ये।
ट्रक भरून आणता तुम्ही? हो ट्रक बरोबर. किती ट्रक आहेत तुमच्या सोबत? आमच्या सोबत बघा 3-4 ट्रक आहेत. 4 ट्रक. माणसं माणसं 600-700. 700 माणसं सांगतात. हो बर, मग आता तुमचं जेवणाचं आंघोळीचं कसं हो? हे बघा हे आमची मालाची ट्रक आहे, स्वयंपाकाची गाडीची स्वयंपाक. ही गाडी हा कशाची आहे? स्वयंपाकाची. स्वयंपाकाची एक वेगळी तुकडी वेगळी. ते किती माणसं? 10-12 माणसं. 10-12 ते. आणि तुम्ही? आम्ही 10-12. म्हणजे असे 20-25 माणसं तुमची असतात हो आणि ते पुढचं हे सगळं नियोजन करतात. प्रेक्षकांना हेच सांगायचंय, लाखोचा हा सोहळा आहे आणि सोहळ्याची राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था कशी असती तर तेच दाखवण्याचा माझा प्रयत्न. तर ती अशी असती, दिंडी ज्यावेळेस चालत येते त्याच्या आधीच ही इकडे मंडळी सगळी तयारी करून ठेवत असतात. जेवण असेल, राहण्याची राहुटी असेल, हे करण्यासाठी हे हात राबत असतात. आणि हे गावातून काही मंडळी असतात मोजकी, त्यांची निवड ही त्यांचे दिंडीचे मालक चालक करत असतात. तर हे बघा, आता हे माऊलींनी राहुटी केली आणि अशी एक वेगळी विशिष्ट रचना असती आणि तशीच राहुटी बांधायची असती. तर ते कशा गाठी मारतात काय? माऊली रामकृष्ण हरी. हे गाठी तुम्ही मारल्या, सोप्या गाठी दिसत आहेत, पण ह्या निष्ठून जातील ना? नाही निष्ठत नाहीत, सोप्या गोष्टी आहेत. कशा काय निष्ठत नाहीत? सरगाठ आता आहे. हा कुठला फासा मारताय तुम्ही? बघा तुम्ही जागा तुम्ही. या गाठीला काय म्हणतात? कुठली गाठ? सरगाठ. सरगाठ. होय. सरगाठ मारल्यावर काय होतं? दुसरी गाठ का नाही मारत? दुसरी मारली ना, दुसरी पण मारली. होय. म्हणजे पटकन सुटली पाहिजे. हा सकाळी आम्हाला 4 वाजता उठ लागतंय. बरं, किती वेळ लागतो या सगळ्या तुमच्या आता राहुट्या? 40 राहुट्या आहेत. किती बांधायला किती वेळ लागतो? 2 तास लागते. 2 तासात. आणि सोडायला सोडायला काय नाही, घंटाभर लागते. घंट्याभरात. होय. म्हणजे अर्धा निम्मच काम. हा निमत तेवढंच. निम्मच होतं. होय. ठीक आहे प्रेक्षकांनो, बघा हे बघा, अशी राहुटी अशा पहिले सुरुवातीला टाकत असतात आणि टाकल्यानंतर मग ती मध्यभागातून उचलायची आणि मध्यभागातून उचलली की मग ते एक सळई असती लोखंडी, ती खाली जमिनीमध्ये खुपसायची आणि त्यानंतर आता ही झाली वारकऱ्यांसाठी राहुटी तयार. माऊली, एका राहुटीत किती राहतात लोक? 16. 16 पेक्षा जास्त झाले तर जमत नाही. जमत नाही. जमत नाही. आणि नियमच आहे. नेमच आहे 16. 16चा नियम. माऊली रामकृष्ण हरी. दिंडी चालक आणि दिंडी सोडून तुम्ही पुढे? नाही ही व्यवस्था करत. व्यवस्था करत. हा आता दुपारचं जेवण दुपारीला आहे, लोक पायी यायले ते जेवून येतात, आम्ही संध्याकाळची व्यवस्था इथे येऊन करतो. लय जिकरीचं काम आहे बरं का चालक म्हणजे. 500 ते 600 लोक आहेत आमच्याकडे. आमचं ट्रस्ट आहे. बरं, कुठला बरं? हे नांदेड तालुका, लोहा जिल्हा नांदेड. बर. हा तिथं तुकाराम महाराजाचं प्रशस्त म्हणजे जागृत देवस्थान आहे. पण आता एवढं मोठं नियोजन करताय, लोकांना 2 माणसाचं नियोजन करायला दमछाक होते. सगळं माऊलीवर भार टाकायचा, माऊली करून देते. साक्षात माऊली आमच्या समोर. बर, किती वर्षापासून करून घेतात माऊली? 25वं वर्ष आहे तुमचं चालक म्हणून? चालक म्हणून 25. नाव तुमचं? माऊली ज्ञानोबा नानासाहेब मोरे, मला माऊलीच म्हणतात. बर, माऊली. आणि माऊलींची साथ आहे. हा बिलकुल बिलकुल. मोठं काम आहे म्हणजे. तुम्ही समोर असतात दिंडीच्या पुढेच? नाही, मी सगळं मॅनेजमेंट करतो, सगळे पोरं करू लागतात. हे बघा, ही आमची सगळी कंपनी आहे टोटल. बरोबर. मी यांना तुकडीच म्हटलंय, पुढे तुकडी पाठव. हा तुकडे बरोबर. बरोबर. ते जेवणाचं कसं? आता ते भाजीपाला आहे, ते धान्य कसं आणायचं? सांगतो ऐका. ते आता दुपारीचं जेवण जे आहे ते 2 दिवसापासून तयारी त्याची. बर. आता इथं फलटणला आम्हाला माहित आहे इथं काय काय मिळते. मग इथं येऊन आता 3 दिवसाचा भाजीपाला ते घ्यायचा. हा असं आहे. अच्छा, सगळा भाजीपाला सेट करून ठेवायचा. नंतर पुढचा मुक्काम कुठे माऊली? बरड. बरडला. हा, माऊलीचा 20वा 4चा आहे तिथं आहे. ही इथले माणसं कधी पाठवायची बरडला? बरडला आता आता आमचं नियोजन, हे सगळे लोक संध्याकाळी इथं जमतात, जेवण वगैरे करतात. सकाळी आम्ही नाश्ता देऊन सगळ्याला सकाळी 5 वाजता नाश्ता देता सगळ्या दिंडीला. हा पूर्ण नाश्ता चहा देता. दुपारची गाडी संध्याकाळी जाते, रात्री जाते. ट्रॅफिक मुळे 2 संच आहेत आमचे. बर, 2 संच आहेत. बघा, हा सोहळा आहे, या सोहळ्याला एक वेगळी शिस्त आहे, लष्करी शिस्त म्हणतात. ती हैबत बाबांनी घातलेली आहे. हैबत बाबा हे सरदार होते, मोठ्या लढाया खेळलेल्या आहेत त्यांनी. आणि महादजी शिंदे यांच्या सूचनेनुसार शितोळे सरकार असतील, हैबत बाबा असतील, या सगळ्या मंडळींनी वारी, ज्या हैबत बाबांनी जी सोहळा सुरुवातीपासून सुरू केला, त्यानंतर याला लष्करी शिस्त लावली. जसं लष्कराची सिस्टम असते तशी सिस्टम हे वारीला लावलेली आहे. आणि तेव्हापासून ही सगळी शिस्त चाललेली आहे. पुढचे या वारीचे बारकावे जे असतील ना, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण माऊलीची जे काही पालखी तळावर पालखी येते, त्यानंतर जी राहुटी पहिली ठोकली जाते, जो शामियाना,
त्याच्या ज्या 4 कुट्या आहेत ठोकलेल्या आत गज, त्याच्यानुसार सगळी वारीची रचना केली जाते. ही स्टोरी वेगळी, तुम्हाला ती दाखवूच. तुर्तास हे आपण आता राहुट्या आणि कशी असती जेवणाची आणि राहुट्याची सोय, तर ती अशी असती. पुढच्या आपण ज्या काही वारीच्या अपडेट असतील त्या पाहूच. या व्हिडिओमध्ये आपण थांबतोय. रामकृष्ण हरी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.